महाराष्ट्राच्या राजकारणात कोकण हा नेहमी शिवसेनेचा मजबूत गड राहिलाय। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि शिवसेनेच्या मजबूत संघटनेमुळे कोकणात या पक्षाला मोठी ताकद मिळाली। मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेचं मोठं विभाजन झालं असून त्याचा परिणाम कोकणातील राजकीय समीकरणांवरतीही नक्की झालाय। म्हणजेच आता अगदी काहीच दिवसांपूर्वी कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या प्रवेशाआधी त्यांच्या नाराजीच्या बऱ्याच चर्चा देखील रंगलेल्या होत्या, पण अर्थातच त्यांनी पक्षाला सोडून जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले, पण अर्थात ते काही त्यांना थांबवू शकलेले नाहीये। आता राजन साळवींच्या निमित्तानं कोकणातला एक भाग शिंदेंच्या पारड्यात गेलाय। उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत बिकट असणाऱ्या या काळात आता काही दिवसांपासून भास्कर जाधवही नाराज आहेत आणि तेही लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात ठाकरेंना जोरदार धक्का बसला होता। भास्कर जाधव हे कोकणातून निवडून आलेले त्यांचे एकमेव आमदार आहेत, पण आता तेही राजन साळवी यांच्या मागोमाग शिंदे सेनेत जाणार असल्याच्या या चर्चांमुळे नेमकं काय घडतंय? भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का? आणि विशेष म्हणजे ते खरंच शिंदे सेनेत जाऊ शकतात का? याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। शिवसेना ही राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली आणि त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असं म्हणणारे भास्कर जाधव अचानक संशयाच्या चौकटीत कसे सापडलेत? आता ते खरंच शिंदेंकडे जाऊ शकतात का यावर चर्चा करायच्या आधी नेमकं या चर्चेचं वातावरण कसं काय तयार झालंय हा प्रश्न निर्माण होतोय। अर्थात त्यामागे काही कारणही आहेत। आता जेव्हा भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हाच ही चर्चा सुरू झालेली दिसते। म्हणजेच आजचं त्यांचं वक्तव्य पाहिलं तर त्यांची नाराजी लक्षात येईल। ते म्हणतायत की मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळालेली नाहीये, हे माझं दुर्दैव आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना शिबिरांमधून मला भाषण करण्याची संधी मिळायची। या पोराला महाराष्ट्रात फिरवा असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना म्हणायचे। शिवसेनेची जवळजवळ आता काँग्रेस झालीय। पक्षात नाराज असलेल्या नेत्यांवरती कारवाई करण्याची आमच्यात ताकद नाहीये, अशी जाहीर नाराजी भास्कर जाधव यांनी आज बोलून दाखवत भूतकाळातल्या काही आठवणी सांगून त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरतीच अप्रत्यक्षपणे बोट ठेवले असं तर आता दिसून येते। आता त्यांच्या या वक्तव्यामुळेच तेही शिंदे सेनेत जातील अशा चर्चा सुरू झाल्या। त्याच अनुषंगाने लोखंड तापलेला आहे हे पाहून उदय सामंत यांनीही घाव घालण्याचा प्रयत्न केलाय असं बोललं जात आहे। उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला तयार आहोत असं स्पष्ट करून त्यांनी जाधवांना शिवसेनेत येण्याची एक प्रकारे ऑफर दिली असं स्पष्ट दिसतंय। नेमकं काय म्हणाले उदय सामंत ते पाहूयात। ते म्हणालेत की आमच्यावर जे प्रसंग आले तसे भास्कर जाधवांवर आले नसतील, त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी सगळं चाललंय असं वाटत असेल। मात्र शेवटी एक्स्ट्रीम टोक हे येतं आणि आपल्याला इथं काँग्रेसच ऐकलं जातंय किंवा काँग्रेसच्या माध्यमातूनच पक्ष चालवला जातोय याची खात्री होते। त्यामुळे भास्कर जाधव यांचं असं मत बनलं असावं। मात्र भास्कर जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आमच्या पक्षात येत असेल तर आम्हाला आनंद होईल। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू। अर्थात यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांचं तोंड भरून कौतुकही केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात कोकण हा नेहमीच राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू राहिलाय, ज्यामुळे इथं भास्कर जाधवांनीही जर वेगळी भूमिका घेतली तर ठाकरेंसाठी मोठी अडचण निर्माण होईल। पण जाधव खरंच फुटू शकतात का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे तपासावे लागतात। आता नाराजी व्यक्त करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाहीये। भास्कर जाधव यांनी याआधी अनेकदा पक्षावरती नाराजी व्यक्त केली। यात दोन शक्यता आहेत। एक तर आता सहन करण्याची क्षमता संपली म्हणून वेगळा निर्णय ते घेतील, किंवा मग नाराजी व्यक्त करून मोकळे होतील आणि पुन्हा पक्षासाठी काम करतील। म्हणजे आतापर्यंत तरी त्यांनी तसंच केलंय। पण सध्याचं गणित पाहता ठाकरे यांनी त्यांना सिरियसली नाही घेतलं तर नक्कीच ते वेगळा मार्ग निवडतील अशी मोठी चर्चा रंगली। तर त्यांनी याआधी पक्षांतर केलेलं आहे, म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। त्यामुळे एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेकडे जाणं त्यांच्यासाठी फार काही अवघड नाहीये। शिंदे गट फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षात मोठे फेरबदल केले। या बदलांमध्ये जाधव यांना अपेक्षित स्थान काही मिळालेलं नाहीये। आमदारांना योग्य वागणूक दिली जात नाहीये। संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगानं ध्येय धोरण नाहीये। निष्ठावंताला आदर मिळत नाहीये। त्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याच्या अनेक चर्चा ऐकायला येतात।
दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कितपत टिकेल आणि आगामी काळातल्या निवडणुकीत तो कितपत यशस्वी होईल याबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली तर त्यांनी बंडाची भूमिका घेतली नसली तरीही आता ते निर्णय बदलू शकतायत असं बोललं जातंय। कोकणातील मतदारांवर प्रभाव असलेल्या भास्कर जाधव यांच्या सारख्या नेत्याला आपल्या गटात आणल्यावरती ठाकरे आणखी कमकुवत होतील आणि आपला पक्ष अधिकाधिक मजबूत होईल। यासाठी एकनाथ शिंदे जाधवांसाठी सगळी ताकद लावतील असं सध्या बोललं जातंय। आता भास्कर जाधव यांची नाराजी, त्यांचा पक्षांतराचा इतिहास आणि शिंदेची रणनीती पाहता ते शिंदे गटात जाण्याची शक्यता काही नाकारता येत नाही। आता ठाकरेंचा दर दिवशी एक महत्वाचा बुरुज ढासळतोय। काही ठिकाणी पक्षाकडूनच पदाधिकाऱ्यांवरती कारवाई देखील केली जाते। त्यामुळे ठाकरे गट कमी होण्यामागं खरंच गद्दारी असू शकते की मग उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख म्हणून फेल ठरतायत। तर या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।